जय श्री कृष्ण. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत अश्विन महिन्यातील नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्र यामागील आध्यात्मिक अर्थ, परंपरा आणि देवीच्या उपासनेचे महत्त्व. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. नवरात्र म्हणजे केवळ देवीची पूजा नव्हे, तर शक्ती, विजय आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. नवरात्र म्हणजे आत्मशुद्धी, भक्ती आणि अंतर्मनातील शक्तीला जागृत करण्याचा काळ. या काळात देवी दुर्गेच्या नवरूपांची पूजा केली जाते. देवीचे नऊ रूप म्हणजेच जीवनातील विविध शक्तींचे प्रतीक आहे. शैलपुत्री स्थैर्याचं प्रतीक आहे, ब्रह्मचारिणी तप, चंद्रघंटा धैर्य, कुष्मांडा सर्जनशीलतेचं प्रतीक, स्कंदमाता मातृत्वाचं प्रतीक, कात्यायनी न्यायाचं प्रतीक, कालरात्री अंधारावर विजय, महागौरी शुद्धता आणि सिद्धिदात्री सिद्धी आणि कृपा यांचं प्रतीक. अश्विन महिना शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. या काळात शेतात नवीन धान्य तयार होते, म्हणून हा काळ निर्मिती शक्तीचा उत्सव मानला जातो. बी जमिनीत गेल्यावर 9 दिवसांनी अंकुरते. गर्भधारणेनंतर 9 महिने लागतात. या नैसर्गिक चक्राशी नवरात्र जोडले आहे, म्हणूनच देवीची पूजा 9 दिवस केली जाते. स्कंद पुराणानुसार या नवरात्रात देवीची उपासना केल्याने नवग्रहांचे दोष दूर होतात. महाभारतात अर्जुनाने याच काळात दुर्गेची उपासना करून पाशुपतास्त्र प्राप्त केले होते. नवरात्रामध्ये देवी सप्तशती, चंडीपाठ आणि देवी कवच यांचे पठण अत्यंत लाभदायी मानले जाते. प्रतिपदेला कलश स्थापना करून देवीचे आवाहन केले जाते. 9 दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त केली जाते. दररोज एका देवीच्या रूपाची पूजा केली जाते. उपवास, जप, ध्यान आणि दुर्गा स्तोत्रांचे पठण केले जाते. कन्यापूजनही नवरात्रमध्ये विशेष करून केले जाते. शारदीय नवरात्र साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. महिषासूर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की कोणताही देव त्याचा वध करू शकणार नाही. उन्मत्त महिषासुराने देवदेवतांना आणि मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन आदिशक्तीचे आवाहन केले. त्या दिव्य तेजातून प्रकट झाली देवी दुर्गा, जी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचे संयुक्त रूप होती. देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. म्हणूनच नवरात्रात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी देवी दुर्गेची उपासना केली होती. त्यांनी प्रतिपदेला पूजा करून नवमीपर्यंत देवीचे स्तोत्र आणि पाठ केले. 10व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला रावणाचा वध केला. त्यामुळे नवरात्र हे शक्तीच्या पूजनाचे आणि विजयाच्या प्रतीकाचे रूप मानले जाते. शारदीय नवरात्र म्हणजे आत्मशुद्धी, भक्ती आणि विजय शक्तीचा उत्सव. या काळात देवीच्या कृपेने जीवनात शांतता, समृद्धी आणि सकारात्मकता येते. आपल्या वेदांनीही शक्तीच्या उपासनेला फार महत्त्व दिले आहे. महाभारताचे पाननपान बलोपासना आणि शौर्यपूजा यांनी भरलेले आहे. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजवले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला आहे की तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून बसून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासांनीच स्वर्गात जाण्याची सूचना केली होती. अनादी कालापासून आसुर वृत्ती सद्विचारावर, दैवी विचारावर मात करत आली आहे आणि दैवी विचार अडचणीत येताच देवांनी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे, सामर्थ्य मागितले आहे आणि आसुर वृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सद्विचार आहेत तेवढेच पुरत नाहीत, त्यांचे रक्षण होणे देखील आवश्यक आहे. यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. आपणही आळस झटकून क्षणिक प्रमादांना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना केली पाहिजे. तर हा होता नवरात्री निमित्त छोटासा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.